तर छगन भुजबळ देखील आता तिथून रवाना झालेले आपण पाहतोय। काउंसिल सारे सदस्यों की बैठक हुई। हमने उसमें एक ठराव पारित किया है कि सुनेत्रा पवार हमारी नेता होगी और उसको सारे अधिकार दिए जाते हैं। अभी ये सारा लेकर जो है हम सीएम साहब के पास जा रहे हैं, आगे की प्रक्रिया पूरी होगी। चलिए। तर छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेतेपदी आम्ही सुनेत्रा पवार यांची निवड केलेली आहे। पक्षाचे सर्व अधिकार आता त्यांना असतील, त्या संदर्भात ठराव मांडण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव, हे पत्र आम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ते गेलेले आहेत। महत्त्वाचे 4 ते 5 नेते रवाना झालेले आहेत, त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। नक्कीच जे आतमध्ये घडलेले विधानभवनामध्ये जे प्रस्ताव दिला होता आणि त्या प्रस्तावानंतर सुनेत्रा पवार गटनेता निवडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। ती सर्व जी प्रक्रिया आतमध्ये घडलेली आहे, तो सर्व प्रस्ताव, तो सर्व लोकांजोगा आता मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येणार आहे। त्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारे राष्ट्रवादीचे जे महत्त्वाचे नेते आहेत, 4 ते 5 नेते, भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, अशी एक महत्त्वाची जे नेते मंडळ आहेत ते आता इथून रवाना झालेले आहेत। ते बघू शकतात तर ते विधानभवनातून निघालेले आहेत। हे मुख्यमंत्र्यांच्या घरी ते पोहोचतील आणि तिथे हा जो पूर्ण प्रस्ताव आहे तो ठेवण्यात येणार आहे। ते आपली बाजू मांडणार आहेत। विधानमंडल के जो ठहराव हमने पारित किए हैं, उसके ऊपर सारे हमारे जो है विधायक सब लोगों ने जो है हस्ताक्षर किए हैं। अब ये सब लेकर हम सीएम साहब के पास जाएंगे और फिर सीएम साहब राज्यपाल महोदय से बात करके आज ही हर एक तरह से जो है आगे का शपथ विधि जो है उनका वो मुख्यमंत्री हो जाए। आता शपथ विधि आज ही होगा और कितने बजे मंत्रियों बैठेंगे? 5 बजे होगा पक्का, मतलब इसमें कोई मुझे तो लगता है 5 बजे होगा। और इसके बारे में जो है मुख्यमंत्री बड़े पॉजिटिव जल्द से हो जाए। सर, दूसरा एक मुद्दा है जो सब लोग जाना चाह रहे हैं, मर्जर को लेके काफी कुछ बातें हो रही हैं। अभी वो लीडर जो है, पहले तो लीडर चुनाव जाता है ना जी, तो लीडर चुना है, अभी वो देखेंगे। भुजबळ साहेब मराठीमध्ये सगळे एकत्रित भेट घेणार आहात। राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल काही झालं? सीएमपी मीटिंग आहे बाबा, देयर इज अ डिफरंट प्रोसेस फॉर अदर थिंग्स। सर, फक्त या सगळ्या संदर्भात मध्ये मी बोलणारच नाही, प्लीज तुम्ही विचारू नका। प्रफुल्लभाई विचारू नका, मी बोलणारच नाही, काय मला बोलायचंच नाही कुठल्या गोष्टी। नाही, आम्हाला फक्त पुढची प्रक्रिया काय असणार हे पुढची प्रक्रिया सांगा, मला सगळं समजतं काही प्रक्रिया असते। अरे ही इट विल फॉलो ना नाउ, इट इज ऑटोमॅटिक ना। वन शी विल once she gets elected to Vidhan Sabha, that will automatically get vacated. That is the process. So that is. त्यांनी राजीनामा दिला, तो स्वीकारला, ती प्रोसेस झाली पूर्ण। मला थोडा तरी अंदाज असला पाहिजे की एकदा तुम्ही विधानसभेत निवडून आल्यानंतर जागा ऑटोमॅटिकली रिकामी होते। परंतु सर, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संदर्भात सातत्यानं पवार फ्रॅक्शनकडनं बोललं होतं। चला ना मग, चला थोडं साईड दे। आले सर, तटकरे साहेब पुढची प्रोसेस सांगा ना, काय झालेलं आहे काय नाही। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्या ठिकाणी केलेलं आहे। ते पक्षाचं अधिकृत पत्र घेऊन मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जाणार
आणि त्यांना विनंती करणार की त्यांना मुख्यमंत्री अरे तो मोबाईल मुख्यमंत्री आम्ही भेटल्यानंतर लगेच दोन महत्वाचे विषय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि बीडचे त्या संदर्भात काही आता तुम्हाला आज एक पार्ट होऊ द्या. सर हिंदीमध्ये पण एक जेवढं पाहिजे तेवढंच कागद प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दाखल झालेले आहेत. त्यांच्या या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे, त्या आमच्या नेत्या असणार आहेत. त्यामुळं पक्षाचे सर्व निर्णय या पुढच्या काळात तेच घेतील आणि त्या संदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्याचं पत्र देखील द्यायला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते आता पोहोचलेले आहेत. सुनेत्रा पवार या आमच्या नेत्या असल्याचं छगन भुजबळांनी देखील म्हटलेलं आहे. त्यामुळं या प्रस्तावावर सर्व नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत. हा प्रस्ताव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवला जाणार आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी देखील पार पडणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे हे नेते सध्या पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय. त्यामुळं पक्षासंदर्भातले निर्णय आता सुनेत्रा पवारच घेतील, त्या आमच्या नेत्या असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा जरी सुरू झाल्या असल्या तरी अंतिम निर्णय हा सुनेत्रा पवार यांचा असेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून सुमित्रा वहिनींकडेच संपूर्ण सूत्र देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेते मंडळींनी घेतली आणि आज पहिली प्रक्रिया पूर्ण होत असताना गटनेतेपदी सुमित्रा वहिनींना आज बहुमतानं आणि सर्वांच्या निर्णयातून ही प्रक्रिया पूर्ण पार पडली. आज संध्याकाळी शपथविधी हा 5 वाजता होणार आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे का? आता त्या बाबतीतली कुठली कल्पना माझ्याकडे नाही आहे, परंतु 5 वाजता पुढे ची वेळ होती ती 5:30 वाजताची वेळ केलेली असं समजलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीतले प्रमुख नेते सुद्धा या शपथविधीला उपस्थित राहतील. भुजबळ साहेब, टीका होते की खूप घाईने निर्णय घेण्यात आले अशी टीका होते. असं किती दिवस ठेवायला पाहिजे? अनेकांच्या जे आपण पाहिलं 4 तासामध्ये निपतो. हिंदी सर, भुजबळ साहेब, हिंदी भुजबळ साहेब, सर हिंदी में नाही होणार. मला धक्का नका, तुम्ही माझे कंबर वाकडे झाले. हे भाऊ, अरे हे भाऊ, हा द्या सर. एनडीटीव्ही सर हिंदी में बता दीजिए, सर हिंदी में बता दीजिए क्या चाहिए? हिंदी में बता दीजिए. देखिए, आज जो है हमारा जो वैधानिक मंडल है, असेंबली, काउंसिल, सारे सदस्यों की बैठक हुई. हमने उसमें एक ठहराव पारित किया है कि सुनेत्रा पवार हमारी नेता होगी और मुझको सारे अधिकार दे जाते हैं. अभी ये सारा लेकर जो है हम सीएम साहब के पास जा रहे हैं. आगे की प्रक्रिया पूरी होगी. चलिए. छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे, त्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता प्रमुख नेत्या आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भात सर्व आमदारांच्या, सर्व नेत्यांच्या प्रस्तावावर सह्या देखील झाल्याचं भुजबळांनी सांगितलंय आणि या संदर्भातलं हे सह्यांचं पत्र घेऊन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील त्या ठिकाणी भेटीला मुख्यमंत्र्यांच्या पोहोचलेत.